स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य. कांद्याच्या भावात सध्या मोठी घसरण पाहायला मिळते. त्यामुळे नाशिकमध्ये आमरण उपोषण मागच्या 3 दिवसापासून सुरू आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे हे उपोषण करण्यात येत आहे. कांद्याबरोबरच मका या शेतमालाला सुद्धा योग्य भाव मिळत नसल्यानं सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाशिकमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेस, दोन्ही शिवसेना व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी ही सहभागी झालेत. कांद्याचा भाव कवडीमोल मिळत असल्यानं व त्याचबरोबर मक्यासह इतर शेतमालाची ही परिस्थिती काही वेगळी नसून योग्य हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणी सापडले आहेत. कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघत नसल्याचं सांगितले जात आहे. सरकारनं कांद्याला योग्य हमीभाव द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सरकारकडून यावर काय ठोस पावले उचलली जात आहेत याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. चांदवड तालुक्यातील कांदा उत्पादक, मका उत्पादक शेतकरी आमरण उपोषणासाठी बसलेले आहे. चांदवड तालुक्यातला 99% शेतकरी कांदा उत्पादक आणि मका उत्पादक शेतकरी आणि मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. त्यांना त्याच्या मुलाचं लग्न करता येत नाही, शिक्षण करता येत नाही, अशी परिस्थिती, प्रपंच करता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. कांदा उत्पादन तयार करायला जवळजवळ 1300 ते 1500 रुपये खर्च येतो. आज 800-700 रुपये खरेदी या ठिकाणी कांद्याची चालू आहे. प्रचंड मोठा महाकाय लोकसंख्येचा देश, याच्यात सुद्धा नियोजन करण्यामध्ये तुम्ही अपयशी ठरलेला आहात. तुम्ही जसे देशामध्ये दर एका विशिष्ट स्टेजला राहावेत म्हणून हस्तक्षेप करतात, सरकार तुमचं नाव, जर दर इतके कोसळले आहेत तर तुमच्याकडे त्याच्यासाठी का नियोजन नाही? ते नियोजन करण्याची जबाबदारी तुमची नाहीये का? दर पाडण्याची जशी तुमची जबाबदारी आहे तशी दर पडल्यावर शेतकऱ्याला नफा मिळेल याची जबाबदारी तुम्ही घ्यावी, ही विनंती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला करतो. ब्युरो रिपोर्ट, स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.